एक ऐतिहासिक अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलेली आहे। थकीत बिलं जी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पेंडिंग होती, सातत्यानं शेतकरी ही थकीत वीज बिलं माफ व्हावी म्हणून मागणी करत होता। ती थकीत असल्यामुळं नवीन कनेक्शन मिळत नव्हतं। अनेक अडचणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोसाव्या लागत होत्या। आज तब्बल 48,000 कोटी रुपयाची शेतकऱ्यांची थकीत बिलं माफ करण्याचा क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी घेतलेला आहे। आणि म्हणून सभागृहात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी अक्षरशः जल्लोष, एक वेगळं समाधान राज्यातनं आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सभागृहात दिसत होतं। सभागृहाबाहेर आणि टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांनी हे पाहिलं तो आज आनंदित झालेला आहे। मी खरोखर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं या राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या प्रती शेतकऱ्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांनाही देवाभाऊंचं नेतृत्व मान्य असं म्हणायचं का? हे बघा, राजकारणामध्ये गाठीभेटी होत असतात, चर्चा होत असतात। कधी कधी गाठीभेटी चर्चा आपण विचार करतो एक, होत असतं वेगळं। परंतु एक गोष्ट आपण म्हणता येते खरी आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाने सगळे प्रभावित आहेत, सगळे त्या नेतृत्वाकडे आकृष्ट होत आहेत। ही वस्तुस्थिती या ठिकाणी निश्चितपणे आहे। असं म्हणताय की जे 50%चं बिल आलं तर त्या बिलाला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील आहे। नाही, मला वाटतं ठीक आहे, उशिरा का होईना त्यांनी भूमिका घेतली आहे, कारण हे बिल त्या ठिकाणी आलं होतं। परंतु काही लोकांनी त्या ठिकाणी सपोर्ट न केल्यामुळे महिलांचं एक क्रांतिकारी अशा प्रकारचं बिल त्या ठिकाणी प्रलंबित राहिलं आहे। मला वाटतं सुप्रियाताईंची एक महिला म्हणून जर अशी चांगली भूमिका असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। देशातल्या सगळ्या पक्षांनी या महिलांच्या बिलासंदर्भात सकारात्मकच भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। पण सर आधी जयंत पाटील नंतर यामध्ये कुठेतरी स्पष्टता असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। कारण की जेव्हा पहिलं बिल आलं त्यामध्ये सांगताना हे सांगितलं अशा पद्धतीने एक लक्षात ठेवा, जेव्हा बिल येतं तेव्हा त्या ठिकाणी विधी व न्याय विभाग अत्यंत अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी बिल आणत असतो, त्याच्यावर चर्चा होते आणि कधीच बिल एक आणि दाखवले दुसरं असं कधीच त्या ठिकाणी होत नसतं। आता नाचता येईना अंगण वाकडे, एखाद्याला विरोध करायचा आहे तर मग ते बिलात त्रुटी त्या ठिकाणी घालतात। त्रुटी पण दुरुस्त करायचा आपल्याला सभागृहात अधिकार आहे ना। बिल आल्यानंतर आपण त्या ठिकाणी रेक्टिफिकेशन सुचवू शकतो, परंतु ज्याला करायचंच नाही तो अनेक बहाणे करू शकतो। मग आता त्या ठिकाणी बिल येईल तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी ती भूमिका घ्यावी। पण सर आधी जयंत पाटील, त्यानंतर सुप्रिया सुळे आणि एकंदरीत सगळे जे विरोधी बाकावर आहेत कुठे ना कुठे नकळतपणे समर्थन करताना दिसत आहेत, केंद्रीय सरकारचं असेल किंवा राज्यात देखील। एकंदरीत बदलाचं वारं म्हणायचं, सगळं पटतंय त्यांना देखील। मला वाटतं एक चांगला वैचारिक बदल राजकारणाच्या संस्कृतीमध्ये होताना दिसतोय की केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असलं तरी विरोधी पक्ष त्याचं कौतुक करतोय। राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे, विरोधी पक्षालाही वाटतंय राजकारणापलीकडे जाऊन हे सरकार काम करतंय। आणि मला तर वाटतं या विरोधकांच्या कौतुकातनं एक राजकीय संस्कृती त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते असं मला वाटतं। काय तुम्ही स्वागत कराल? हे बघा, जेवढे पक्षात त्या ठिकाणी येतील मोदी साहेबांच्या सरकारला किंवा आमच्या राज्य सरकारला पाठिंबा देतील त्यांचं स्वागतच त्या ठिकाणी असेल। आणि NDAमध्ये जेवढे चांगले पक्ष त्या ठिकाणी येतील, सहकार्य करतील, त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी नाक मुरडण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। NDA भक्कम आहे आणि जेवढे NDAला सपोर्ट करतील ते त्या ठिकाणी स्वागतार्हच असेल।
मुझे लगता है क्रांतिकारी ऐतिहासिक ऐसा निर्णय राज्य के मुख्यमंत्री देवाभाऊ ने लिया है। किसानों का बिल जो पेंडिंग था उसके बारे में किसान परेशानी में थे। नया बिल कनेक्शन लेना था तो पुराना बिल नहीं भरा, कनेक्शन मिलता नहीं था। एक्सटेंड करना होएगा फेज तो भी नहीं हो सकता था और इसलिए बहुत ही बड़ा संकट किसानों के ऊपर था। मुझे लगता है देवाभाऊ ने आज सम्मान समारोह में महाराष्ट्र के किसानों को आज देन दी है और 48,000 करोड़ 48,000 करोड़ की जो पेंडिंग बिल थी वो माफ़ करने का निर्णय किया है। नहीं, मुझे लगता है एक अच्छा बिल है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में देश के लिए एक अच्छा बिल ला रहे हैं, तो मुझे लगता है आपकी कुछ रिजर्वेशंस रहेगी। हाउस है, हाउस में वो रख सकती है, लेकिन अच्छे बिल में कोई भी बाधा ना आने, सब लोग मिलके उनको सपोर्ट करने की आवश्यकता है और इनकी मानसिकता इसी तरह की होगी तो उसका स्वागत ही किया जाएगा। नहीं, मुझे लगता है कि एनडीए के साथ आने के लिए उनके बैठकों के ऊपर बैठकें हो रही है। जयंत पाटिल ने जी भी उनके आमदारों की बैठक लिया, ऐसा मैं भी माध्यम से सुना है। तो मुझे लगता है अभी अच्छी तरह का सरकार चल रहा है तो उनको सपोर्ट देने की उनकी मानसिकता रहेगी तो अच्छा है। चलो, नाही, मला वाटतं बघा निर्णय झाला आहे, त्याची प्रोसेस सुरू आहे। आता विरोधक हे काही कौतुक करणार नाहीत, कारण तेवढा औदार्य त्यांच्याकडे नाही आहे, तेवढा मनाचा मोठेपणा नाही। आज कुठल्याही पक्षाचे विरोधी पक्षाची लोक असली तरी मुख्यमंत्र्यांचं सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे। हा महाराष्ट्राचं कल्चर आहे, हा महाराष्ट्राची संस्कृती आहे। पण कोत्या मनाची लोक ना मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणार, उलट असूया त्यांना आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांनी येऊन या मुंबई नगरीत देवाभाऊंचं कौतुक केलं, याचा पोटशूळ त्यांना आहे, हे पुन्हा एकदा दिसलं।